नमस्कार, माधवीज प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. स्वागत आहे तुमचं आणखीन एका आपल्या ब्लॉग आणि रेसिपी जे की दोन्ही मिक्स असं कॉम्बिनेशन बनवत आहे मी सध्या. हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. तसंच तर सकाळची वेळ आहे, माझं मॉर्निंग रुटीन चालू होतं आणि नक्कीच माझ्या मॉर्निंग रुटीनची सुरुवात होते की मुलींचा डबा मला बनवावा लागतो त्यापासूनच. आणि तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की आपण डोसा बॅटर बनवलेलं होतं. दुसऱ्या दिवशी डोसा बनवण्यासाठी सेट डोसा बनवत होतो आपण, मग त्याचीच तयारी चालू होती. इथं तुम्ही पाहिलंच मी बटाटे उकडून घेतले अगोदर, म्हणजे थंड होतात ते बाकीची आपण कामं करेपर्यंत. आणि खोबऱ्याची चटणी पण बनवून घेतली मी हातासारखी लगेचच तशी. आणि एकाच भांड्यामध्ये दोन्ही फोडण्या होतात म्हणून कढईतच फोडणी देऊन ना त्या चटणीवरती दिले. सोबत बटाट्याची भाजी बनवत होते. या दोन्ही रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत, त्याच्यामुळं आता आणखीन काही दाखवत नाही आहे या रेसिपी. तुम्ही नक्कीच जाऊन एकदा तिथं चेक करा. आणि ही बटाट्याची भाजी ना एवढी मस्त होते ना, थोडंसं असं पाण्यामध्ये आपण शिजवून घेतो ना बटाटा, अगदी अशी थोडीशी ओलसर होते. अशी खूप कोरडी बनवली ना घशात अडकल्यासारखी वाटते ना, या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून पहा. अजिबात अशी कोरडी होत नाही खूप जास्त ही भाजी. तुम्ही इथं आपलं बॅटर पहा किती मस्त असं फ्लफी झालेलं आहे आणि एवढं पांढरं शुभ्र ना. आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवायचे 3-4 वेळा ना, स्वच्छ धुतल्याने अगदी पांढरं शुभ्र कापसासारखं दिसत होतं पहा हे बॅटर. त्याच्याच मी आता इथं स्पॉन्ज डोसा बनवून घेत होते. खूप जास्त आपण याला फिरवायचं नाही, स्पॉन्ज असल्यामुळे असे हे जाडच अगदी ना ब्रेडपेक्षा पण असे जास्त सॉफ्ट बनतात हे, एवढे मस्त बनतात. आणि थोडंसं तेल लावून ग्रीस केले मी आणि बॅटर स्प्रेड केलेलं आहे. हे बटर लावून ना खूप जास्त टेस्टी लागतात. पण हे टिफिनला देण्यासाठी मी बनवत होते. मग टिफिनला बटर असं पूर्ण थंड होऊन जातं ना, मग तेवढं खाण्यासाठी तेवढी मजा येत नाही. म्हणून मग जे टिफिनला द्यायचे ते मी तेल लावूनच केले आणि जे घरात नाश्त्यासाठी बनवणार होते त्याच्यासाठी फक्त बटर लावले. आता इथं तयार झालेलं होते. वैष्णवीचा नाश्ता पण झाला, तिचा टिफिन पॅक करून देत होते मी इथंच. असं थोडंसं प्लॅनिंग केलेलं असलं ना, अगदी झटपट आपलं कामं होऊन जातात. डुमी झोप यायली आहे. डुमू से गुड मॉर्निंग. डुमू तुम्ही पाहिलंच आमचं मांजर देखील ना आज थोडंसं पहिल्यांदाच कॅमेरासमोर आल्यामुळं ना नर्वस झालेलं आहे. मी तर स्वयंपाक करत होते तर माझ्या पायातच येऊन झोपलेलं होतं ते प्रत्येक वेळेस बोलल्यानंतर आपण जेवढं बोलाल तेवढं रिस्पॉन्स करतो, पण आज तो मोबाईल समोर पकडलेला बघून तो सुद्धा बिचारा नर्वस झाला, काहीच बोलला नाही. पण त्याला पण हळूहळू सवय होऊन जाणार आहे आता. इथं मी वैभवीचा पण टिफिन पॅक केले आणि सोबतच भाजी वगैरे किंवा डोसाचं बॅटर जे होतं ते पण लगेचच ना पटकन दुसऱ्या भांड्यांमध्ये ट्रान्सफर करून ते भांडे धुण्यासाठी टाकले. आपण ते भांडे तसेच ठेवतो ना, त्याच्यामुळं खूप जास्त पसारा झाल्यासारखं होतं किचन ओट्यावरती. आणि मुलं गेली का नाही पटकन पहिल्यांदा 5 मिनिटात हे वाइंडअप करून टाकायचं. आपण काय करतो, सकाळचं माझं एक कामाचा पार्ट झाला असं समजतो, मोबाईल घेऊन बसतो जास्तीत जास्त. पण तसं न करता एक 5 ते 10 मिनिटं पटकन तुम्ही किचन आवरण्यासाठी द्या, नंतर तुम्ही तुमची कामं करा. आता इथं मी संध्याकाळच्या वेळेस शूट करत होते. मटनची रेसिपी मी इथं शेअर करते तुमच्यासोबत. मटन मी स्वच्छ क्लीन करून घेतले. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, हळद, लाल तिखट आणि काळं तिखट, धने पावडर टाकले. हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, कमी जास्त. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि याला ना मस्त असं मॅरिनेट करायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये दही पण ॲड करू शकता, पण मी फक्त टोमॅटोज टाकणार आहे. प्रत्येक वेळेस दही टाकतेच, यावेळेस स्किप केलेलं आहे. कोथिंबीर टाकायचं विसरले होते, कोथिंबीर टाकत आहे. आणि याला ना मॅरिनेट करून म्हणजे 1 तासासाठी आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया, म्हणजे पीस ना अगदी असे सॉफ्ट होतात, एक टेक्स्चर खूप भारी येतं त्याचं. मसाला ना पूर्ण मटनच्या आतपर्यंत मुरला जातो ना, खूप छान चव येते असं मॅरिनेट केल्यानंतर. आता थोडंसं ना खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे मी, 1-4 चमचे खोबऱ्याचा खीस भाजून घेतले. खोबऱ्याचा खीस भाजत आल्यानंतर तीळ टाकले 2 चमचे त्याच्यामध्ये आणि तीळ पण भाजून घेतले. तीळ भाजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही, जेवढं तव्याचं टेम्परेचर आहे ना त्याच्यातच भाजून निघतं लगेचच. ते भाजून मी थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. 1 कांदा कट करून घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो कट केलेला आहे. आणि या 2 हिरव्या मिरच्या असंच वरून टाकत आहे, छान दिसतं म्हणून. आणि चवीला पण थोडंसं छान लागतं. काळं तिखट तर असतंच, पण हिरवी मिरची जरी टाकली ना आणखीन थोडी छान वेगळी चव येते.
आता हे खोबरं आणि तीळ आपले थंड झालेले होते. मिक्सरला ना अगोदर असंच वाटून घेते मी पाणी न टाकता. पहिल्यांदा असं सुकंच वाटून घ्यायचं आपण, त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा वाटायचं. अगदी फाईन असं वाटायचं, एवढं क्रीमी असं वाटण बनवून तयार होतं ना याचं. आणि टेक्स्चर पण एवढं क्रीमी येतं ना आपल्या ग्रेव्हीला. आपण काजू वगैरे काही जरी नाही टाकलं ना तरी ते असं वाटल्यामुळं तिळामुळं ना अगदी क्रीमी टेक्स्चर येतं आणि माइल्ड होऊन जातो आपलं. ग्रेव्ही अशी मसालेदार बनत नाही, असं माइल्ड फ्लेवर येतो. कुकरमध्ये मी तेल गरम केले, कांदा टाकले, कांदा 1.5-2 मिनिटं परतले मऊ होईपर्यंत. त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. थोडंसं मीठ टाकले जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट पडेल. प्लेट झाकून 1-2 मिनिटांसाठी वाफ काढून घेतले. टोमॅटो छान असं सॉफ्ट झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहे. मटनला जेवढे मसाले पाहिजेत तेवढे आपण ऑलरेडी मॅरिनेट करताना टाकलेलेच आहेत. इथं हळद आणि तिखट ना मी फक्त ते कांदा टोमॅटोसाठी टाकलेलं आहे. मॅरिनेट केलेलं आपण मटन याच्यामध्ये टाकूया आणि छान 2 मिनिटांसाठी ना मस्त असं परतवून घेऊया आपण त्या तेलावरती. तुम्ही पाहत आहात किती तेल सुटलेलं आहे इथं. आणि त्यानंतर प्लेट झाकून मी ठेवले होते. म्हणजे त्याचंच मॉइश्चर सुटतं ना मटनचं. चव खूप छान येते आपल्या मटनला. पाणी टाकायची लगेचच गडबड करायची नाही. थोडं ना मटण टाकल्यानंतर परतवून प्लेट झाकून ठेवायचं. त्याचं पाणी रिलीज झालं का नाही खूप भारी चव येते आपल्या मटणाला. आता त्यानंतर जे तीळ आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते मी कुकरमध्ये टाकलेलं आहे. छान परतवून घेतले आणि जे मॅरिनेट केलेली आपली डिश होती ना त्याच्यामध्येच गरम पाणी टाकून मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सेम आपण जे मिक्सरचं जार होतं ना वाटण बनवलेलं त्यात पण गरम पाणी टाकूनच मिक्स करून याच्यामध्ये टाकले. तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी तुम्ही कमी जास्त करा. चवीपुरतं मीठ टाका. वरून चिकन मसाला टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया. कोथिंबीर टाकत आहे मी आणि याचं टोपण लावून ना आपण मंद गॅसवरती 3 शिट्ट्या करून घेऊया. 3 शिट्ट्यांमध्ये अगदी मस्त शिजतं मटण. पण ते मटणावरती पण अवलंबून असतं. जर का जास्त थोडंसं हार्ड असेल तर 1-2 शिट्ट्या जास्त लागतील. पण हे ना 3 शिट्ट्यांमध्ये अगदी सॉफ्ट असं शिजलेलं होतं. तुम्ही पाहतात हे थंड झाल्यानंतर आणखीन थोडं घट्ट होणार आहे. असं सरबरीत असं बनवलेलं आहे मी. ही ना खास माझ्या भावाची फरमाईश होती, त्याच्यासाठी मी ही रेसिपी दाखवलेली आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि ही रेसिपी बघितल्यानंतर त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगितली पाहिजे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त असं डोसासोबतच घरात जेवण करणार होते या मटनसोबतच. त्यांच्यासाठी प्लेट करत होते. कसा वाटला मग तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ? आवडला तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल आणखीन तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचा काही फीडबॅक असेल तर कमेंट करून सांगितलं तरी पण मला नक्कीच आवडेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत.